शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर आलेत आपले जीडीपीचे आकडे. आणि हे जे जीडीपीचे आकडे आलेले आहेत ते आकडे आलेले आहेत समाधानकारक. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही दिवसापूर्वी म्हटलेले होते का भारताची जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी आहे डेड इकॉनॉमी. ह्या डेड इकॉनॉमीला आपल्या जीडीपीच्या आकड्याने प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता हे जे जीडीपीचे आकडे आलेले आहेत ते गेल्या 6 महिन्यातील सगळ्यात जास्त अशा प्रकारचे प्रमाणाचे आकडे आलेले आहेत. भारताचा जो काही जीडीपी आहे तो जीडीपी वाढलेला आहे. भारताचा जीडीपी वाढून 8.2% आलेला आहे. म्हणजे जर आपण पाठीमागचा जर बघितला इतिहास तर गेल्या 6 महिन्यामध्ये हे सगळ्यात सर्वाधिक आकडे आलेले आहेत आणि हे समाधानकारक आकडे आलेले आहेत. आता जर आपण याच्या पूर्वीच्या तिमाहीमध्ये जर समजा वाढ बघितली तर ती होती 7.8% आणि त्याच्या अगोदरच्या तिमाहीची जी वाढ होती ती वाढ होती 5.6%. म्हणजेच आता साधारणतः ज्या आपल्या 2 तिमाही आहेत तर ह्या 2 तिमाहीची जर तुलना केली तर हे आकडे आलेले आहेत. हे आकडे एकदम चांगले आलेले आहेत. आता याचा आपल्याला त्यामध्ये पण प्रकार आहे. त्यामध्ये असे जे वेगवेगळे सेक्टर आहेत तर त्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कोणकोणत्या प्रकारची वाढ झालेली आहे ते आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. आता ह्या ठिकाणी वित्तीय सेक्टर आणि रिअल एस्टेट सेक्टर आणि जे काय आपण म्हणतो व्यावसायिक सेवा तर यामध्ये 10.2% वाढ नोंदवली गेलेली आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग अर्थात उत्पादन सेक्टर आणि यामध्ये जवळजवळ 9.1% वाढ झालेली आहे. आणि त्यानंतर सेकंडरी अँड टेरिटरी जे आपण सेक्टर म्हणतो त्यामध्ये जी वाढ झालेली आहे 8.1% आणि 9.2% वाढ झालेली आहे अनुक्रमे. बांधकाम सेक्टरची जी वाढ झालेली आहे ती जवळजवळ 7.2% पर्यंतची वाढ या बांधकाम सेक्टरमध्ये झालेली आहे. शेती आणि शेतीशी संलग्न असलेल्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 3.5% वाढ झालेली आहे. आता ही जी वाढ आहे ही आपण संपूर्ण जीडीपीची वाढ जर पकडली तर ती वाढ आपल्या देशातली सर्वोच्च बँक जी आहे आपण जिला आरबीआय म्हणतो तिचा जो अंदाज होता तो अंदाज होता 7%चा. 7%चा अंदाज असताना ही जी वाढ प्रत्यक्षात आलेली आहे ती 8.2% ही राहिलेली आहे. आणि त्यानंतर जो काय आंतरराष्ट्रीय अंदाज होता जे आपण म्हणतो ना IMF अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकाच्या संस्थांनी देखील भारताच्या वाढीचा अंदाज वाढवला आहे आणि भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडतो का जीडीपी म्हणजे काय. आता जीडीपी म्हणजे एका देशामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजे समजा 3 महिने. आता जर आपण याच्यामध्ये प्रकार आहेत काही क्वार्टरली आहेत काही इयरली आहेत. क्वार्टरली म्हटल्यानंतर दर 3 महिन्यांनी जो याचावाला सर्वे होतो आणि त्याला आपण क्वार्टरली म्हणतो. आणि एका वर्षातले जे काय आकडे असतात त्याला आपण एका वर्षाचा म्हणतो. एका देशामध्ये साधारणतः आता समजा भारत आहे. भारताच्या ज्या भौगोलिक सीमा आहेत ह्या भारताच्या भौगोलिक सीमामध्ये ज्या सर्व वस्तू आणि सेवांचं जे अंतिम मूल्य असतं म्हणजे जे काय उत्पादन होतं आणि ज्या काय आपल्या ज्या सगळ्या सेवा दिल्या जातात त्याचं जे काय अंतिम मूल्य असतं त्या अंतिम मूल्याला आपण जीडीपी म्हणतो. आता या जीडीपीचे 2 प्रकार आहेत. आता हे जे प्रकार आहेत तर ते प्रकार आहेत एक येतो आपला वास्तविक जीडीपी अर्थात त्याला आपण रिअल जीडीपी म्हणतो. आणि यामध्ये एका वस्तू आणि सेवांच्या मूल्याची गणना साठी एक बेसिक वर्ष पकडलं जातं. आणि ते बेसिक वर्ष आतापर्यंत साधारणतः आपण 2001 पकडत होतो पण आता आपण 2011 ते 12 या हे जे बेस इयर आहे आता ते पकडलेलं आहे. आणि आता हे बेस इयरचा वापर आहे तो बेस इयरचा वापर महागाईसाठी खास करून केला जातो जे का आपण इन्फ्लेशन म्हणतो. तर ते इन्फ्लेशनचे जे आकडे आहेत म्हणजे 2011 साली किती महागाई होती आता किती महागाई आहे आणि तो जो काही डिफरन्स पडतो तो आपण म्हणतो का महागाई वाढली कमी झाली. म्हणजे त्यासाठी आपण जे बेस इयर वापरतो ते बेस इयर हे 2011 ते 12 आहे. आणि जी नाममात्र जीडीपी म्हणजे ज्या फक्त वस्तू आणि सेवांच्या मूल्यांची गणना ही आता सध्याच्या किमतीनुसार केली जाते त्याला आपण म्हणतो नॉमिनल जीडीपी. आता जे काय आकडे आलेले आहेत तर ते आकडे आलेले आहेत नॉमिनल जीडीपीचे आकडे आलेले आहेत. आणि तेव्हा आता एकंदरीतच आता हे नॉमिनल जीडीपीचे जे काय आकडे आलेले आहेत तर ह्या जीडीपीच्या आकड्यावरनं मार्केटवरती आपल्याला काय परिणाम होऊ शकतो आपण ते जाणून घेतलं पाहिजे. आता पहिली गोष्ट आपण बघतोय का ह्या ठिकाणी आपला जीडीपी जो आहे तो जवळजवळ 8.2% वाढलेला आहे.
जो आपला अंदाज होता 7%चा त्या 7%पेक्षा वाढलेला आहे. मग आपण बघूया का पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे आता आता पुढचा महिना म्हणजे आता जे आपण जे ट्रेडिंग चालू होणार आहे ते नवीन महिन्यात चालू म्हणजे आपलं नवीनच महिन्यात चालू होणार आहे. त्यामध्ये आरबीआयची क्रेडिट पॉलिसी येणार आहे. आरबीआयच्या अपेक्षापेक्षा चांगला जीडीपी आलेला आहे आणि महागाई पण कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्याकडं जे काय व्याजदर आहे व्याजदर आपले कमी होऊ शकतात. जे आपले समजा आपण बघतोय फेडची पण मीटिंग आता ह्याच महिन्यात आहे. त्यानंतर आपल्या आरबीआयची मीटिंग येईल. फेडची व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. भारताची पण व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. आणि जर मग असं जर झालं तर आपल्याला त्या ठिकाणी आपलं रिअल इस्टेट सेक्टर असेल, फायनान्शियल सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, त्यामध्ये ह्या व्याजदराचा कपातीचा फायदा होतो आणि त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसेल. तेव्हा आपल्याला सोमवारच्यासाठी आपलं जे आपण म्हणतो ना का आपल्या फायनान्शियल सेक्टरमधल्या, त्यानंतर आपल्या NBFC सेक्टरमधल्या बँका असतील, मोठ्या बँका असतील, त्यानंतर आपल्या याच्या रिअल इस्टेट सेक्टरमधल्या कंपन्या असतील, तर यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक तेजी बघायला भेटू शकते. आणि जो आपला निफ्टीचा परत एक नवीन लाईफ टाईम हाय आपण मारलेला होता अराउंड 26,310च्या आसपासचा, तर आपण तोही तोडण्याची शक्यता नक्कीच आहे. आणि मग आता आपल्याला हे जे काही आलेले आहेत सगळे जीडीपीचे आकडे आणि हे जीडीपीचे आकडे मार्केटसाठी उत्साहवर्धक नक्कीच आहेत. ओके. आणि तेव्हा आता हे आकडे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला मी दिलेला नाहीये. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. आपण त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि त्यानंतर जो आपला पेड टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. त्या लिंकवरती आपण जे काही स्विंग ट्रेड असतात ते याबाबत माहिती देत असतो आणि त्यासाठी आपण आपला तो सुद्धा चॅनल आपण जॉईन करू शकता किंवा आपण आपल्या यूट्यूब चॅनलचे मेंबर सुद्धा होऊ शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आपण परत भेटूया नवीन विषयासह.